मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही, कारण आपल्या लेकराला समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतोय. 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची. कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला, परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण. ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना. समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाईलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे.